धन्यवादः। इतः परं कार्यक्रमस्य अतिथिपरिचयकरणार्थं वैभवी सोमवंशी अनुरोधः। नमो नमः। अद्य संस्कृतदिनकार्यक्रमस्य अध्यक्ष अस्माकं विद्यालयस्य प्रधानाचार्य श्री रमाकान्तस्वामी महोदयः, मुख्यातिथि प्राध्यापिका ज्योतिमामण्ये महोदयाः, संस्कृतविभाग प्रमुखा सरस्वती संगीतकला महाविद्यालय लातूर नगरे अस्ति। अस्माकं विद्यालयस्य पर्यवेक्षिका जाधव महोदयाः, पर्यवेक्षकः पाञ्चाल महोदयः, सर्वे अध्यापकः अध्यापिकाः, सर्वे छात्राः च। अद्य संस्कृतदिनकार्यक्रमस्य सम्पद्यते। श्रावणपूर्णिमादिनं संस्कृतदिनरूपेण आचर्यते। अद्य दिने गुरुकुले छात्राः 4 वेदस्य अध्ययनं प्रारम्भं कुर्वन्ति। अतः अद्य दिने संस्कृतदिनं सम्पद्यते। अद्य दिनस्य महत्त्वं कथनाय अस्माकं विद्यालये प्राध्यापिका ज्योतिमामण्ये महोदयाः मुख्यातिथिरूपेण उपस्थिता अस्ति। एषा प्राध्यापिका महोदयाः सद्यस्कसमये प्राध्यापिकारूपेण सरस्वती संगीतकला महाविद्यालये लातूर नगरे संस्कृत अध्यापन कार्य करोति। एषा अध्यापिका महोदयाः संस्कृत विषये पुणे विद्यापीठे स्नातकोत्तरः शिक्षा स्नातिका सेट परीक्षा उत्तीर्णा च, तथा च विद्यावाचस्पति इति उपाधिं प्राप्तवती अस्ति। धन्यवादः। धन्यवादः। अतिथि देवो भवः। अहं मुख्यातिथि ज्योतिमामण्ये महोदया प्रार्थयामि छात्राणां मार्गदर्शनं करणीयम्। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। अद्य संस्कृतदिनमस्ति। सर्वेषां संस्कृतदिनस्य शुभाशयाः। अस्मिन् कार्यक्रमस्य मुख्य अतिथिरूपेण अद्य श्री किशन सोमानी महाविद्यालये व्यासपीठे विराजमान महाविद्यालयस्य प्राचार्य महोदयाः सोमनाथ स्वामी महोदयाः, व्यासपीठे विराजमान श्रीमती जाधव महोदया तथा च पाञ्चाल महोदयाः, अहं सर्वेभ्यः नमस्कारं करोतु। संस्कृतदिनस्य शुभ अवसरे अत्र किञ्चित् वार्तालापं कर्तुम् इच्छामि। अद्य संस्कृतदिनम् अस्ति। संस्कृतभाषा भारतीयानां प्राचीनतमा भाषा अस्ति। संस्कृतभाषा प्राचीना देववाणी सर्वा भाषासु जननी च अपि अस्ति। सा भाषा संस्कृतेः जीवितं नास्ति किमपि
वेदानां उपनिषदानां ब्राह्मणग्रन्थानां च अपि तस्य उगमस्थानाः सन्ति। अत्र अस्मिन् अवसरे अहम् अथवा सर्वे मिलित्वा संस्कृतभाषायाः संवर्धनं कार्यम् अतीव आवश्यकमस्ति। वयं संस्कृतभाषायाः संवर्धनं कर्तुं न शक्नोमि तर्हि संस्कृतभाषा लुप्ता भविष्यति। वयं सर्वेभ्यः संस्कृतभाषा संवर्धनं कार्यं न करिष्ये तर्हि अस्माकं संस्कृतिः, अस्माकं परम्परा, अस्माकं ज्ञानवैभवमपि सर्वेपि नष्टा भवति। अतः सर्वे मिलित्वा संस्कृतभाषायाः संवर्धनं कार्यं करणीयम् आवश्यकमस्ति। संस्कृतं संस्कृतेर्मूलं, संस्कृतभाषा च तस्य वाङ्मयमपि भारतीयसंस्कृतेः मूलम्। संस्कृतभाषायाः आधारस्थानः वेदाः उपनिषदः सन्ति। तत् वैदिकभाषा लौकिकभाषा च विभागः। सा भाषा ज्ञानम् एव वर्तते। तत् भाषायाः राष्ट्रस्य ऐतिहासिकं, सांस्कृतिकं, धार्मिकं, आध्यात्मिकं च ज्ञानं वर्तते। संस्कृतभाषायाः अध्यापकाः सर्वे निपुणाः सन्ति इति मन्यते। तथा संस्कृतभाषायाः सुभाषितानि सन्ति। शोभनं भाषितं नाम सुभाषितम्। यथा माता पुत्रे संस्कारान् स्थापयति तथा संस्कृतभाषा अपि मानवान् सत्मार्गं सत्पन्थाः दर्शयति। अतः संस्कृतभाषायां सुभाषितानि बहूनि मूल्यानि सन्ति। तथा संस्कृतभाषायाः विविधाः ज्ञानवर्धनं च अपि सन्ति। सुभाषितकारः एकश्लोकेन वदति, पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितं, मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विद्यते। अस्मिन् पृथ्वीतले त्रीणि रत्नानि जलम् अन्नं सुभाषितमपि अस्ति। किन्तु मूढः पाषाणखण्डः रत्नसंज्ञा इति विद्यते। सुभाषिते एकं सुभाषितमस्ति, न चोरहार्यं न राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकार्यं, वेहे कृते वर्धत एव नित्यं, विद्याधनं सर्वधनप्रधानम्। अस्मिन् श्लोके सुभाषितकारः विद्यामहत्त्वं कथयति। अहं संस्कृत आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते। संस्कृतचाही आधार घेईन आणि त्यानंतर मराठीचाही सांगेन। संस्कृत भाषेची सुभाषिते ही मानवाला पदोपदी मार्ग दाखवण्याचं कार्य करतात। सत्मार्ग, चांगला मार्ग, एक समाजामध्ये आदर्श नागरिक म्हणून तो कसा वावरता येईल यासाठी संस्कृत भाषा वारंवार आपल्याला माताप्रमाणे मार्गदर्शन करते किंवा ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांवर संस्कार करते त्याप्रमाणे ही संस्कृत भाषा आपल्यावर संस्कार करत असते। न चोरहार्यं न राजहार्यं, विद्याधनं सर्वधन प्रधानम। विद्येचं महत्त्व सांगताना सुभाषितकार म्हणतात, न चोरहार्यं, चौरः न चोरू शक्नोति, चोराकडून चोरली जाऊ शकत नाही। न राजहार्यं, राजाकडून ती हिरावून घेतली जात नाही। न भ्रातृभाज्यं, भावामध्ये त्या विद्येची वाटणी केली जात नाही। न च भारकारी, त्याला वाटेकरी देखील नाही। वेळे कृते वर्धत एव नित्यम, वेळ केल्यानंतर, खर्च केल्यानंतर, दुसऱ्याला दान दिल्यानंतर ती विद्या मात्र वाढतच जाते। अतः विद्याधनं सर्वधन प्रधानम, म्हणून विद्यारूपी धन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ धन आहे। आता पहा, सुभाषितांचं आपण पाहिलं, त्यानंतर या संस्कृत भाषेचं वैभव जे आहे ते आहे
वेद असतील, उपनिषद असतील किंवा मग वेगवेगळे ग्रंथ असतील. वेदा हा अपौरुषेय असं म्हटलेलं आहे. वेद हे अपौरुषेय आहे. अपौरुषेय म्हणजे पुरुषांनी निर्माण केलेले नाही. म्हणजे मग ते स्त्रियांनी निर्माण केले का? तर तसं नाही. हे मुखगत रूपामध्ये आचार्याकडून शिष्याकडे मुखगत रूपामध्ये आले. त्यानंतर ज्या वेळेला लेखन कलावत झाली त्यानंतर ते लिहिले गेले, म्हणून त्यांना मंत्रादृष्टा ऋषी. तर तसेच सुभाषितामध्ये एका सांगितलेलं आहे, दातव्यम भोक्तव्यम धनविषये संचयो न कर्तव्य. दातव्यम भोक्तव्यम धनविषये संचयो न कर्तव्य. एकतर धनाचं दान करावं किंवा त्याचा उपभोग करावा, धनाचा संचय करू नये. पश्येह मधुकरी नाम संचितार्थम हरंती अन्ने. पहा, मधमाशाचा मध गोळा करतच राहतात आणि एके दिवशी दुसराच व्यक्ती येतो आणि तो मध घेऊन जातो. संस्कृत साहित्यामध्ये सर्वश्रेष्ठ कवी म्हणून कालिदासांची गणना केली जाते. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केल्या असाध्य ते साध्य करिता सायास, बुद्धिमतां किम अशक्यम या उक्तीनुसार कालिदासांची कृती आहे. सर्व विद्यार्थी आहेत समोर बसलेले, प्रयत्न केल्यानंतरच यश मिळू शकतं. जर आपल्या मनामध्ये दृढ निश्चय असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. कवी कालिदास हा एक मूर्ख होता असं सांगितलं जातं. त्याच्या पत्नीने घराबाहेर काढलं आणि त्याला सांगितलं की अस्ति कश्चित वाग विशेष, तुझ्या वाणीमध्ये काय सामर्थ्य आहे. अस्ति कश्चित वाग विशेष या शब्दाने सुरुवात होणारे कालिदासांनी तपश्चर्या केली, अभ्यास केला आणि एक संस्कृत साहित्यामधला सर्वश्रेष्ठ कवी म्हणून आज आपण त्यांना ओळखतो. कारण प्रयत्न केल्यानंतर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे कालिदासांनी सांगितले. अस्ति उत्तरस्याम दिशेने सुरुवात होणारे, अस्ति या शब्दापासून सुरुवात होणारे त्यांनी कुमार संभवम हे महाकाव्य लिहिलं. कश्चित कांता विरगुणा स्वाधिकारात प्रमत्तः या श्लोकापासून सुरुवात होणारे त्यांनी मेघदूत हे महाकाव्य लिहिलं. आणि वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये या श्लोकापासून सुरुवात होणारं त्यांनी रघुवंशम हे महाकाव्य लिहिलं. म्हणजे प्रयत्न केल्यानंतर तो मूर्ख असलेला कालिदास जगामध्ये सर्वश्रेष्ठ कवी म्हणून ओळखला जातो. तर आपण देखील विद्यार्थ्यांनी जर अथांग प्रयत्न केले तर या समाजामध्ये एक आदर्श नागरिक म्हणून आपण सहज ते पद प्राप्त करू. रामायण आणि महाभारत हे दोन आर्ष महाकाव्य आहेत. रामायणाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की यावत हास्यंती गिरय सरितश्च मैतले तावद रामायणी कथा लोकेषु प्रचलिष्यते. या पृथ्वी तलावर जोपर्यंत सूर्य चंद्र तारे नद्या आहेत तोपर्यंत या पृथ्वी तलावर या रामायणाची कथा चालू राहणार आहे. त्यानंतर महाभारत आहे. महाभारत व्यासांनी लिहिले. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असे म्हटले जाते. व्यासांनी सगळे जग उष्टे केले. म्हणजे काय तर या पृथ्वी तलावर असं एकही वर्णन नाही की ते वर्णन आपल्याला या महाभारतामध्ये मिळणार नाही. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. 18 पुराणांची रचना केली व्यासांनी आणि अष्टादश 8 पुराणांची रचना केली. व्यासस्य वचनद्वयम 2 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. उपकार केल्यानंतर दुसऱ्यावर परोपकार केले तर आपल्याला पुण्य मिळते आणि दुसऱ्याला त्रास दिला तर आपल्याला पाप मिळते. आता परोपकाराची ही जी गोष्ट आहे ती एक गोष्ट सांगणार आहे मी, त्यातून तुम्हाला लक्षात येईल की देव आणि दानव यांच्यामध्ये श्रेष्ठत्वाविषयी वाद निर्माण झाला आणि त्या दोघांचं भांडण ब्रह्मदेवाकडे गेलं. ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी विचारलं की देवा आम्हाला सांगा की श्रेष्ठ कोण आहे, देव की दानव. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्हाला मी असं सांगू शकत नाही, तुमची एक मी परीक्षा घेऊ. तेव्हा
एका साईडला देवांना बसवलं आणि एका बाजूला दानवांना बसवलं आणि ब्रह्मदेवाने सांगितलं की ह्यांना पंचपक्वानाचे ताटं वाढवून. मग देव आणि दानव दोघेही जेवणासाठी बसले. बसल्यानंतर सुरुवात करणार तेवढ्यातच ब्रह्मदेवाने सांगितलं की नाही म्हटले. तर काय करायचं म्हटले, अन्नाचा एकही शीत खाली सांडायचा नाही आणि हात न दुमडता तुम्हाला जेवण करायचं. ज्यांचं जेवण पोटभर होईल आणि अन्नाचा एकही शीत खाली सांडलेला नसेल तो श्रेष्ठ असतो. तेव्हा देवांनी आणि दानवांनी दोघांनी जेवायला सुरुवात केली. सुरुवातीला दानव जेवायला सुरुवात केली. त्यांनी हात न दुमडता कोणी तोंड समोर करून जेवायला सुरुवात केली, कोणी प्राण्याप्रमाणे खाली वाकून जेवायला सुरुवात केली. असं करता करता सगळ्या अन्नाचा नाश झाला. अन्न सगळं जमिनीवर सांडू लागलं. देवांनी असा विचार केला की आपल्याला तर हात न दुमडता जेवण करायचंय, तर काय करावं. तर त्यांनी एक युक्ती योजली आणि समोरासमोर जेवायला बसले आणि त्यांनी एकमेकाला बदवायला सुरुवात केली. अन्नाचा एक शीतही खाली सांडला नाही आणि जेवण पोटभर झालं. ते देव आणि दानव ब्रह्मदेवाकडे आले आणि विचारलं की सांगा देवा कोण श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेव म्हणाले, आपल्या समोरच उदाहरण आहे म्हटले. पहा, दानवांचे शरीर बघा आणि त्यांचं अन्न सांडलेलं पहा. देवांनी एकही शीत खाली न सांडता जेवण केलेलं आहे, म्हणजेच देव श्रेष्ठ आहे. याचा अर्थ असा आहे की आपण स्वतःसाठी तर जगतो, पण दुसऱ्यासाठी जगणं, नॉट मी बट यू, दुसऱ्यासाठी जगायला शिका. कारण दुसऱ्यासाठी जगत असताना स्वतःचा विकास हा आपोआप होतच असतो. हीच या कथेतून आपल्याला बोध घेण्यासारखी गोष्ट आहे. तसेच या आता सध्याच्या काळामध्ये योग आणि आयुर्वेद या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या झालेल्या आहेत. एक संस्कृतचे विद्यार्थी म्हणून तुम्हाला योगाची आणि आयुर्वेदाची थोडक्यात माहिती असावी. कोरोना काळापासून योग आणि आयुर्वेदाचं अतिशय महत्त्व वाढलेलं आहे. पाश्चात्य देशातील लोक आपल्या देशामध्ये येतात, आपल्या इथल्या योगाचा आयुर्वेदाचा अभ्यास करतात आणि त्यांच्या देशामध्ये जाऊन ते स्वतःचा विकास करून घेतात. आपण मात्र पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करून आपलं मात्र नुकसान करून घेत आहोत. तर कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा कोरोनाबाधित लोक झालेले होते तेव्हा त्या कोरोनाग्रस्त लोकांनी आयुर्वेदाचा उपयोग केला कसा आणि योगाचा कसा केला ते आपण पाहूया. प्राणायाम केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये, आपल्या फुफ्फुसामध्ये बळकटी वाढते आणि ऑक्सिजनचं प्रमाण शरीरामध्ये वाढलं की आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. तसेच अष्टांग मार्गाचा वापर करून, अष्टांग मार्गामध्ये यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी या अष्टांग मार्गाचा उपयोग केल्यानंतर आयुष्याचं जे फलित आहे, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकास होण्यासाठी मदत होते. तर आयुर्वेदाचा अभ्यास करताना आपण जे सध्याला जंक फूडचा वापर करत आहे, आपलं लक्ष सगळं त्याच्याकडे जास्त वेधलेलं आहे. तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर काय होतात याचा अभ्यास देखील आवश्यक आहे. तसेच एक अमेरिकेमधले एक तत्ववेत्ते होते, त्यांचा वेबिनार होता. तेव्हा मी तो ऐकत असताना त्यांनी असं सांगितलं की जे कॅन्सरचे पेशंट आहेत तर त्यांना विदेशामध्ये प्राणायाम कंपल्सरी केलेला आहे. कारण प्राणायामामुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की आपोआपच कॅन्सरचे विषाणू कमी होतात आणि त्याची आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढली असता आपल्याला त्या आजारावर मात करणे शक्य होते. ह्या सर्व गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी आपण आत्मसात करणे आवश्यक आहे. एक लक्षात घ्या, संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. तर ती ज्ञानभाषा आपली कोणत्याही भाषेतून का होईना आपण दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करावा.
संस्कृत बोलताच आलं पाहिजे किंवा संस्कृत मधूनच आपण वक्तव्य केलं पाहिजे असं न करता मला जे सांगायचं आहे ते आपण दुसऱ्यापर्यंत कसं पोहोचू शकू हा प्रयत्न नेहमी करणं आवश्यक आहे. तर आयुर्वेदाचा जो अभ्यास आहे किंवा आपण विचार करतो की हळद, अद्रक, आता कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला गुळवेल माहिती झाला, हे आयुर्वेदाचं ज्ञान आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी खूप मोठ्या प्रमाणात ठेवलेलं आहे. ते ज्ञान दुसऱ्यापर्यंत कसं देता येईल याच्यासाठी आपण योग आणि आयुर्वेदाचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. या देवी सर्वभूतेषु असं म्हटलेलं आहे आपण, शक्तिरूपेण संस्थिता. या पृथ्वी तलावरची ही जी माता आहे तर ती शक्ती रूपामध्ये आहे. त्या शक्तीचं स्वरूप आपण तपासलं पाहिजे, त्याचा आपण स्वीकार करूनच त्यानुसार वाटचाल केली पाहिजे. तसेच सत्संगती सांगताना सुभाषितकाराने एका श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की कल्पद्रुमः कल्पितमेव सुते सा कामितमेव दोषी चिंतामणिश्चिंतितमेव दत्ते सतांतु सकलं प्रसूते. कल्पद्रुमः कल्पितमेव सुते. कल्पवृक्ष हा आपल्याला तिथं गेल्यानंतर काहीतरी मागितल्याशिवाय देत नाही. सा कामितमेव दोषी. कामधेनू गाय की तिच्याजवळ जाऊन आपल्याला मागणी करावी लागते की मला हे पाहिजे म्हणून. कल्पद्रुमः कल्पितमेव सुते सा कामितमेव दोषी चिंतामणिश्चिंतितमेव दत्ते. आणि चिंतामणी देखील त्याच्याकडे आपण काहीतरी चिंतन केलं पाहिजे तरच आपल्याला काहीतरी देतो. परंतु सतांतु सकलं प्रसूते. परंतु सज्जनांचा सहवास हा मात्र आपल्याला बऱ्याच काही गोष्टी देऊन जात असतो. म्हणून नेहमी संत संगती सदा घडो सुजन वाक्य प्राणी पडो या उक्तीप्रमाणे आपण सज्जनाशी संगत करावी, सुविचारच घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपलं आयुष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करावा. तर या ठिकाणी मला सरांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद महोदय. यत् महोदय न्यूनतानि न्यूनं शब्दस्य साहाय्येन अस्माकं विद्यालयस्य छात्राणाम् एवं सर्वेषां कृते संस्कृतदिने उपलक्ष्ये अधिकं ज्ञानं दत्तवती. कार्यक्रमस्य अन्तिमभागः नाम आभारप्रदर्शनं कृते अहम् 8मी कक्षायां साधना शेट्टी आह्वयामि. सर्वप्रथमम् अहं विद्यालयस्य पक्षतः धन्योऽस्मि. तेभ्यः अतिथिभ्यः एकस्य विलम्बमपि न उपस्थिताः तथा च विद्यालयस्य मुख्याध्यापकः स्वामी महोदयः, पर्यवेक्षकः पाञ्चाल महोदयः, जाधव महोदया कार्यक्रमस्य कृते अनुमतिं दत्तवन्तः तथा कार्यक्रमं सफलं कर्तुं मार्गदर्शनं कृतवन्तः. तथा तदर्थं संस्थाप्रवर्ते ऋणी वर्तते. अपि च अतीव शान्ततया कार्यक्रमं श्रुत्वा विद्यालयस्य 8मतः 10मपर्यन्तं सर्वेषां छात्राणां कृतज्ञता प्रकटयामि. तथा च एषः कार्यक्रमः मुख्याध्यापकस्य पक्षतः समाप्तः. धन्यवादः.